आज आपण बोलणार आहे हेअर लॉसच्या ट्रीटमेंट बद्दल. ते हेअर लॉस बोथ इन मेल अँड फिमेल, म्हणजे माणसा आणि लेडीज मध्ये आपण काय करणार आहे. ठीक आहे, आता हेअर लॉस आहे ना, इट कॅन बी ट्रीटेड बाय व्हेरियस मेथड. भरपूर प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने मेडिकेशन चालू करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करू शकता. काही केसेस मध्ये आम्ही पेशंटला प्रॉपर स्टडी केल्यानंतर हेअर ट्रान्सप्लांट सुद्धा करतो. आणि काही पेशंटच्या खूपच केस पातळ झाले आहे, थिनिंग चालू आहे, जिथं डोनर एरिया वीक आहे, तिथं आपण PRP GFC टेस्ट सुद्धा आपण करू शकतो. आता मेडिकेशन, तर मेडिकेशन मध्ये काय, तर मेडिकेशन मध्ये मोस्ट कॉमनली युज होणारे ड्रग्स आहे मिनॉक्सिडिल आणि फिनेस्टराइड. तर ते तुमच्या हेअर लॉसला कमी करेल आणि हेअर ग्रोथला वाढवेल. दुसरं आपण काय करू शकतो, लाईफस्टाईल चेंजेस. तर आपल्याला प्रोटीन रिच डाएट जास्त खायचं. परत आपल्याला आपल्या आहारामध्ये झिंक हे पण जास्त खायचं. तर झिंक जास्त कुठे असणार तुम्हाला, झिंक हे ग्रीन लिफी व्हेजिटेबल मध्ये, सलाड मध्ये, याच्यात तुम्हाला चालू करायचं. तिसरं स्ट्रेस मॅनेजमेंट. आता प्रत्येकाला स्ट्रेस आहे, पण तुम्हाला तुमच्या स्ट्रेसवर वर्कआउट करायचं. तर स्ट्रेस तुम्ही मेडिटेशन करा, योगा करा. त्यामुळे स्ट्रेसमुळे पण भरपूर हेअर लॉस होतो. अदर ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहे, सगळ्यात मेन एक तर तुम्ही लो लेवल लेझर थेरपी करू शकता. एक लाईट थेरपी आहे केसांच्या ग्रोथ साठी. दुसरं तुम्ही PRP करू शकता. तुम्ही GFC ट्रीटमेंट करू शकता, जे ग्रोथ फॅक्टर आहे. त्यानंतर तुम्ही मायक्रो रिडलिंग करू शकता. खूपच हेअर लॉस असेल, पूर्ण बाल्ड एरिया असेल, तर तुम्ही वीकचा विचार करू शकता. आणि सगळ्यात शेवटी हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी.